नागरिकांच्या मनामनातील आवाज, नाशिक आवाज. नाशिक शहरातील भक्तिनगर परिसरातील साई दर्शन गोपिका सोसायटी पुन्हा एकदा पावसाच्या पाण्याने वेढली गेली आहे. नंदिनी नदीला पूर आल्यानंतर दरवेळी या परिसरातील मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचते आणि त्यानंतर हे पाणी थेट सोसायटीतील इमारतींमध्ये शिरते. अनेक वर्षांपासून संरक्षण भिंती उभारण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. मात्र अद्यापही या मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. आमच्या प्रतिनिधीने या भागाला भेट देत नागरिकांच्या व्यथा जाणून घेतल्या. पाहूया नाशिक आवाजचा हा विशेष रिपोर्ट. सततच्या पावसामुळे नंदिनी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आणि त्याचा फटका पुन्हा एकदा भक्तिनगर परिसरातील साई दर्शन गोपिका सोसायटीला बसलाय. नदीला पूर आल्यानंतर मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आणि काही वेळातच हे पाणी सोसायटीच्या आवारासह इमारतींमध्ये शिरले. यामुळे रहिवाशांच्या घरांमध्ये पाणी घुसून फर्निचर, घरगुती साहित्य आणि वाहनांचे नुकसान झाले. अनेक कुटुंबांना सुरक्षित ठिकाणी जाण्याची वेळ आली तर लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना मोठा त्रास सहन करावा लागला. स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे की हा प्रकार नवीन नाही. दरवर्षी पावसाळ्यात नंदिनी नदीला पूर आला की हीच परिस्थिती निर्माण होते. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून संरक्षण भिंत उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात आहे. संबंधित विभाग, लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही, अशी नाराजी नागरिकांनी व्यक्त केली. नमस्कार, आपण पाहत आहोत नाशिक आवाज. आज आपण आहोत वडाळा या रस्त्यावरचं भक्तिनगरमध्ये. आपल्याबरोबर काही स्थानिक नागरिक आहे. या ठिकाणी सकाळी नंदिनी नदीने रौद्र रूप या ठिकाणी धारण केलं होतं. मग यानंतरची पाणी आता ओसरलेलं आहे, परंतु या ठिकाणची जी परिस्थिती आहे, काही नागरिक आपल्याबरोबर आहे भक्तिनगरमधले, त्यांच्याकडून जाणून घेऊया. साई दर्शन गोपिका सोसायटीमधले स्थानिक नागरिक आपल्याबरोबर आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय परिस्थिती या ठिकाणी. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तुमच्या सोसायटीमध्ये पाणी भरलं होतं का? आपलं नाव काय आहे? मेरा ज़मीर हमजा खान नाम है. काय इशू झालं या ठिकाणी? काय परिस्थिती होती? इशू ऐसा है कि हमने 2008 से यहाँ पे पानी भरता है. 2008 में भरा, 2016 में भरा, 2019 में भरा. उसके बावजूद भी हमने सब पेपर वर्क करे हुए म्यूनसिपाल्टी में, हर चीज़, हर महानगर पालिका में, फरांदे मैडम को, गुलजार कोकनी को, हर जगह, वसंत भाऊ गीते, उनको भी इन्होंने कोई हमारा साथ नहीं दिया कभी. बस हमारे यही आपके आवाज़ चैनल, सॉरी, आपके आवाज़ न्यूज़ के माध्यम से ये हमको बोलना है कि भाई हमारे को ये दीवार तो भी बनवा के दो. और हम इतने परेशान हो गए कि हर साल हमारा यही प्रॉब्लम आता है. घरों में पानी घुसता है 3-3 पैरी तक. आज भी अगर वीडियो चाहे तो आपके माध्यम से डाल सकता हूँ मैं, हमने निकाल के रखे. ये इतना ही बोलना. आपल्याबरोबर अजून काही स्थानिक नागरिक आहे आपल्याबरोबर, त्यांच्याकडून जाणून घेऊया काय या ठिकाणी परिस्थिती उद्भवलेली आहे. माझं नाव जावेद शेख आहे. इकडे दरवर्षाप्रमाणे यंदाही मोठ्या प्रमाणात नंदिनी नदीने उग्र रूप धारण केल्यामुळे पूर्ण साई दर्शन अपार्टमेंट हे पाण्यामध्ये होतं. प्रत्येकाच्या घरामध्ये पाणी शिरलेलं होतं. 1-1 ते 1.5 फूट पाणी हे घरामध्ये होतं. तर आम्ही हे 2000 माझ्या मते 2020 पासून कागदाचं वर्कआउट केलेलं आहे. म्हणजे बांधकाम मंत्री दादा भुसे असताना म्हणा किंवा फरांदे मॅडम किंवा मुख्यमंत्री यांच्या सचिवालयाला मी पत्र पाठवूनही दिले, परंतु आजपर्यंत महानगरपालिकेने मला एवढंच आश्वासन दिलेलं आहे का आम्हाला निधी नाही आहे किंवा हे नाही म्हणून. तर मला आज प्रश्न विचारायचा आहे का 15 वर्षापासून एक 200 मीटर भिंतीला महानगरपालिकेला मुख्यमंत्री आवास योजनेकडून किंवा केंद्राकडून 200 मीटर भिंतीला निधी मिळालाच नाही का किंवा नगरसेवक हे लक्षच देत नाही का? परंतु ह्यावेळेस यंदा आम्ही जेव्हा मी स्वतः आणि माझे सोसायटीतले चेअरमॅन आणि जे बॉडीगार्ड वर्ग फरांदे मॅडमला भेटलो होतं, तर फरांदे मॅडमनी सांगितलं होतं का बुवा यावेळेस कुंभमेळ्यामध्ये मी तुलसी हॉस्पिटल आणि तुमचा जो पूल आहे पखाल रोडचा तो उंच करून भिंत बांधून देईल म्हणून हे आश्वासन मला मिळालेलं आहे. परंतु अजूनपर्यंत काही ही परिस्थिती झालेली नाही आहे. याच्यापुढे एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपल्याबरोबर काही स्थानिक म्हणजे आमचे इथले जे
धर्मगुरु है ते पण आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया क्या परिस्थिति है आपके प्रभाग के अंदर, आपके एरिया में क्या माहौल यहाँ पे नदी की वजह से हो गया? अभी ये नदी की वजह से अभी आप सबके निगाहों के सामने है कि पानी इतना भर जाता है कि रास्ते पूरे तरीके से ब्लॉक हो जाते हैं और नदी से लग कर के जितनी भी सोसाइटियाँ हैं वो सबके सब उससे मुतासिर हो जाती है। सबका आना जाना रुक जाता है, घर की लेडीज़ बच्चे सबके लिए दुश्वारी हो जाती है। पानी बिल्कुल पार्किंग के अंदर भर जाता है और जो नीचे घर है बाकायदा घरों के अंदर पानी आता है। और आज भी ये स्थिति बनी कि हमारी जो बिल्डिंग है साई दर्शन, इसमें बाकायदा जो है नीचे का जो घर था उसके अंदर पानी आ चुका है। और इसके पहले भी हमारे मोहल्ले के बहुत से ज़िम्मेदार लोगों ने जो है यहाँ पर जो है दीवार बनाई जाए, भिंत बांधी जाए जिससे थोड़ा सा प्रोटेक्शन मिले। और फिर नदी की वजह से सांप वगैरह दीगर दूसरी जो नुकसानदेह चीज़ें हैं जानवरों की शक्ल में वो भी आती है और उसकी वजह से भी सोसाइटी वालों को, इलाके वालों को, आने जाने वालों को तकलीफ़ होती है। बस हमारी यही मांग है और यही विनंती है कि जिस तरीके से रहने वालों को सुविधा देनी चाहिए वो सुविधा का इंतज़ाम किया जाए और बाकायदा ये भिंत का और दीवार का काम जल्द से जल्द हो। और दोनों तरफ के ब्रिज को अगर हम देखते हैं, वडाले के आने वाला ब्रिज भी देखो और ये बैक साइड का नासाडी का ब्रिज है, ये दोनों ब्रिज छोटे हो चुके हैं और ये दोनों ब्रिज जो है इसका डबल होना और वन वे साइड हो जाना ये बेहद ज़रूरी है। क्योंकि इससे कुछ महीनों पहले वडाला ब्रिज जो है हमारा बिल्कुल साइड लॉन्च के पास में ट्रैफिक की वजह से एक बच्ची हादसे के अंदर वहाँ पे फौत हो चुकी है। तो इस तरीके से क्या और हादसे होंगे, फिर उसके बाद में सारी कार्रवाई की जाएंगी। तो ऐसा ना हो, बल्कि हमारी गुजारिश है, रिक्वेस्ट है हमारी कि इसकी तरफ तवज्जो दी जाए और तवज्जो के साथ में ये काम आप जो है अंजाम तक पहुँचाए और जो ज़रूरियात है उसको मुहैया करें। इसी के साथ मैं अपने 2 अल्फाजों को ख़त्म करता हूँ। आता आपण पाहिलं या लोकांच्या जेवढ्या मागण्या आहे नाशिक महानगरपालिका पूर्ण करते का? कॅमेरामन माजिद पठाणसह मी तबरेज शेख, नाशिक आवाज, नाशिक। स्थानिकांच्या मते संरक्षण भिंत उभारल्यास पुराचे पाणी थेट सोसायटी परिसरात येण्यापासून मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होऊ शकतो। त्यामुळे भविष्यात अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने निर्णय घेण्याची गरज असल्याचे नागरिकांनी सांगितले। आता प्रश्न असा आहे की दरवर्षी पुनरावृत्ती होणाऱ्या या समस्येकडे प्रशासन गांभीर्याने पाहणार का, की नागरिकांना पुढील प्रत्येक पावसाळ्यात अशाच संकटांचा सामना करावा लागणार? नाशिक आवाज, नाशिक।